हेनलो मित्रांनो, माझं नाव निखिल आहे. मी माझ्या मम्मी पप्पांच्या एकुलता एक मुलगा आहे. ही गोष्ट माझी आणि माझ्या मावशीची आहे. एकदा माझ्या मम्मी पप्पांना काही कामामुळे काही दिवसांसाठी बाहेर जायचं होतं. तर मावशी पप्पांना फोन करून बोलली, तुम्ही जर बाहेर जात असाल तर निखिलला माझ्या घरी सोडा. जोपर्यंत तुम्ही कामावरून परत येत नाही. पप्पा म्हणाले, अरे सोनम, माझ्या मावशीचं नाव सोनम आहे. पियुष आता मोठा झाला आहे आता. तो घरी एकटा राहू शकतो. पण मावशी म्हणायला तयारच नव्हती. आणि ती पप्पांकडे खूप हट्ट करू लागली. तो एकटा घरात कसं जेवण तयार करेल? तो इथे राहिला तर मी त्याला खायला प्यायला तरी घालेन. असेही तो लहानपणापासून आपल्याच घरी राहिलाय. मावशीच्या आग्रहामुळे पप्पा हार मानले आणि ते मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. मावशीचं घर रस्त्यातच होतं त्यामुळे पप्पांनी मला रस्त्यातच मावशीकडे सोडलं. मम्मी पप्पांना उशीर होत होता. म्हणून ते घरात गेले नाहीत आणि मी मावशीच्या घराकडे जाऊ लागलो. गेट वाजवलं पण आतून कोणी उत्तर दिलं नाही. मी विचार केला की मावशी कदाचित कुठल्या तरी कामात व्यस्त असतील म्हणून मी स्वतःच गेट उघडलं आणि आत गेलो. मी लहानपणापासूनच मावशीच्या घरी जात होतो त्यामुळे मला सगळं ठाऊक होतं की कोणतं गेट कसं उघडायचं. मी आत गेलो आणि मावशीला आवाज दिला आणि सोफ्यावरती बसलो. मावशी वॉशरूममधून बाहेर आल्या आणि त्यांच्यावर एक पांढऱ्या रंगाचा टॉवेल लपेटलेला होता. त्यांचे केस ओले होते. मला पाहून मावशी म्हणाल्या, अरे बाला. मी उभा राहिलो आणि मावशीला म्हणालो, मावशी तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. असं वाटतं की अजून तुमचं लग्न झालं नाही. आपलं रूप 22 वर्षाच्या मुलीसारखं दिसत आहे. मावशी मला पाहून आणि माझ्या शब्दांना ऐकून हसत राहिली. ती माझ्याजवळ आली आणि माझ्या दाढीतून हात घालून माझ्या डोकं वर करत म्हणाल्या, तू खूप मोठा झाला आहेस. मी हसून त्यांना पाहिलं आणि मावशी हसत हसत त्यांच्या खोलीत गेल्या. मावशी म्हणाल्या, बाला बस मी आता चहा बनवून आणते. मावशी त्यांच्या खोलीत ड्रेस बदलून किचनमध्ये गेल्या आणि चहा बनवून परत आल्या. मी आणि मावशी चहा चुस्काऱ्यामध्ये घेत पिऊ लागलो. मी अजूनही मावशीकडे पाहत होतो. चहा पीत असताना मी विचारलं, मावशी राज दिसत नाही. राज माझ्या मावशीचा मुलगा होता आणि तो आता 12 वर्षाचा होता. मावशी म्हणाल्या, राज त्याच्या मित्रासोबत खेळायला गेला आहे. तो 1 तासात परत येईल. पहा आता 1 तास कधी होतोय ते. मावशी माझ्या शिक्षणाबद्दल विचारू लागल्या आणि मी त्यांना सांगू लागलो. मी मावशीला सांगितलं, आताच मी सरकारी परीक्षेची तयारी करत आहे. काही दिवसातच माझ्या परीक्षा येणार आहेत. म्हणून मी फक्त त्याच कामात व्यस्त आहे. मावशी म्हणाली, मी घरी एकटीच राहते आणि तुमचे काका तर इतके व्यस्त असतात त्यांच्या कामात की घरी कोण आलं कोण गेलं त्यांना काही कळत नाही. आम्ही चहा संपवला आणि मावशी किचनच्या दिशेने गेली. मावशी माझ्याकडे वळून म्हणाली, निखिल सांग काय खायचं आहे तुला आज? तुझ्या आवडीचं जेवण बनवायचं आहे. माझ्या आवडीच्या सुजीचा हलवा विचार केल्यावर मी मावशीला सांगितलं, आज तुझ्या हातचा सुजीचा हलवा बनव. तुझ्या हातचा हलवा खाऊन बराच वेळ झाला आहे. मावशी हसत म्हणाली, जी हुजूर, जसं तुम्ही सांगाल. माझ्या मावशीची वागणूक लहानपणापासूनच अशीच होती. ती मला कधीच बाल म्हणे नाही तर एक मित्रासारखं मानायची. मावशी म्हणाली, पियुष तू थकला असशील तर तू आराम कर. मी जेवण तयार करत आहे. मी मावशीच्या बेडरूममध्ये जाऊन आराम करायला लागलो. बेडवर जाताच मला कधी झोप लागली हे कळलंच नाही. मी झोपेत होतो तेव्हाच कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. माझी झोप उडाली. मी उठून बाहेर गेलो. तेव्हा राज जोरजोरात ओरडत आणि अंगणात खेळत होता. मी घड्याळात पाहिलं तर दुपारचे 12 वाजले होते. मावशी आल्या, निखिल तू उठलास. चल हात तोंड धुवून घे. तुझा हलवा तयार आहे. मी बाथरूममध्ये जाऊन हात आणि तोंड धुवून बाहेर आलो. तोपर्यंत मावशीने जेवणासोबत हलवा तयार ठेवलेला होता. जेवण पाहून माझ्या भुकेला वाव मिळाला. मावशीच्या हातचं इतकं चवदार जेवण मला